जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई या पदाचा पगार वाढ झाला काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या PDF वर आलेलो आहे, जी PDF आलेली आहे आणि इथे बघू शकता जोडपत्र क्रमांक 1 हे PDF आपल्या टेलिग्रामवर सुद्धा टाकलेलं आहे. थोडं समजून घ्या. बघा, राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारस शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर करावयाचे आहे अशा संवर्गाची माहिती दर्शविणारे विवरणपत्र दिलेले आहे. आता बघा, इथे कृषी विभाग, थोडा व्हिडिओ मोठा होईल पण समजून घ्या. कृषी विभाग दिला, जे मंजूर झालेले सुरुवातीला आपण बघूया, ठीक आहे. त्यानंतर आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग. त्यानंतर पुढचं जे पद आहे विभाग आहे तो आहे उच्च व तंत्र शिक्षण. आपलं महत्त्वाचं पद ज्यावर आपण भरतीची तयारी करतो तो म्हणजे गृह विभाग. तर बघा, गृह विभागाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. बघा, इथे पोलीस संचालनालय आपल्याला इथे कुठेच आपल्याला इथे बघा पद दिसत नाही कोणतं, पोलीस शिपाई, ठीक आहे. 33 क्रमांकापर्यंत जर आपण चेक केलं तर इथे कुठेच आपल्याला पोलीस शिपाई दिसत नाही. तर खाली जर आपण स्क्रोल केलं तर बघा, याआधी जोडपत्र 1 बघितलं आपण आणि याच्या आधी याच PDF मध्ये जोडपत्र क्रमांक 2 सुद्धा आहे. आपल्याला त्याची महत्त्वाचं नाही आहे. आपलं जे दिलेलं आहे पोलीस शिपाई या पदाचं ते आहे जोडपत्र क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. आणि इथे बघा, यांनी काय म्हटलेलं आहे, राज्य वेतन सुधारणा समितीने अमान्य केलेले प्रस्तावाच्या संवर्गाची माहिती दर्शविणे विवरणपत्र. म्हणजे ज्याचं आपलं पोलीस शिपाई आता सध्या मिळते S7 नुसार पगार मिळतो आणि जी प्रस्ताव होता तो होता S8 आणि यामध्येच आपल्याला दिलेला आहे. पुढे बघा, कृषी विभाग. त्यानंतर अमान्यमध्ये बघा, अमान्यमध्ये काय दिलेलं आहे तर वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, उच्च तंत्र शिक्षण विभाग, त्यानंतर आपल्या ते गृह विभाग. बघा, आणि आपलं पद इथे दिलेलं आहे, इथे बघू शकता गृह विभाग पोलीस शिपाई हे पद आहे. आणि जो प्रस्ताव होता आधी बघा काय मिळत होतं, S7 नुसार 21,700 ते 69,100 प्लस विशेष वेतन 750 मिळत होतं आणि ते आताही सुद्धा मिळत आहे. आणि प्रस्ताव का होता S8 नुसार 25,500 ते 81,100 हा प्रस्ताव होता, पण हा अमान्य केलेला आहे. म्हणजेच पोलीस शिपाई या पदाचा सध्या तरी पगार तुम्हाला S8 नुसार मिळणार नाही सध्या, आणि यापुढे सुद्धा तुम्हाला S7 नुसारच पगार मिळेल आणि तो मिळणार आहे बेसिक पे 21,700 ते 69,100 प्लस विशेष वेतन आहे 750 नुसार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रस्ताव होता S8 नुसार आणि तो अमान्य झालेला आहे. इथेच बघू शकता तुम्ही, विवरणपत्र 3 मध्ये ही PDF तुम्हाला मी देऊन देईन, व्यवस्थित बघून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.